ज्येष्ठ समाजसेवक आणि हमाल पंचायत राजचे ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांचं निधन झालंय। वयाच्या 95व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। बाबा आढाव यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। मागील अनेक दिवसांपासून आपण त्या बातम्या सुद्धा ऐकल्या असतील कस्तुरी। आणि आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवलं जाईल। संध्याकाळी 5:30 वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी कुठलीही धार्मिक विधी पार न पाडता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। त्यांचं निधन म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासातील एका पर्वाचा शेवटच म्हणावा लागेल। त्यांचा परिचय आपण एकदा जाणून घेऊ। संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव। 1 जून 1930 रोजी पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता। सामाजिक कार्य, कामगार चळवळ, साहित्य क्षेत्रात ते कार्यरत होते। रिक्षा चालक, हमाल, हातगाडी ओढणारे इतर असंघटित कामगारांसाठी त्यांनी संघटना उभी केली होती। हमाल पंचायत असंघटित कामगार कर्मचारी महासंघाचे संस्थापक ते राहिलेत। अस्पृश्यता निवारणासाठी एक गाव एक पाणवठा चळवळ त्यांच्या मार्फत उभी राहिलेली होती। दलित वस्त्यांच्या सुधारणेसाठी त्यांनी काम केलं। सामाजिक विषयांवर विपुल लेखन आणि पुस्तकं त्यांची प्रदर्शित आपण बघितलेली आहेत। आपण बघतोय पंतप्रधानांनी सुद्धा बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। एक्सपोज त्यांनी केली आहे। बाबा आढाव यांच्या जाण्यानं दुःख झालं। माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत। ओम शांती। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे। ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। सामाजिक कुप्रथांविरोधात त्यांनी दिलेला हा लढा हा कायम स्मरणात राहील। महाराष्ट्राला समाजसेवकांची एक थोर परंपरा कायमच लाभली। त्या परंपरेतील एक मौलिक व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं। बाबा आढाव कायम स्मरणात राहतील। त्यांचे विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील। शरद पवार यांनी सुद्धा एक्सपोज केलेले आहे आणि बाबा आढाव यांना श्रद्धांजली वाहिली आहे। भूमिका घेताना परिणामांची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉक्टर बाबा आढाव। त्यांच्या निधनाचं वृत्त समजलं तेव्हा त्यांच्या संघर्षाचा आणि सामाजिक न्यायाचा लढ्याचा सारापट डोळ्यासमोरून गेला। आजच्या सामाजिक दृष्ट्या अस्थिर, विषमतेनं, विद्वेषानं ग्रासलेल्या काळात बाबा आढाव यांच्यासारख्या निडर विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या, भूमिका घेताना परिणामांची तमा न बाळगणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक डॉक्टर बाबा आढाव आहेत असं म्हणत त्यांनी ही श्रद्धांजली वाहिलेली आहे। आढाव यांचं निधन झाल्याची बातमी मला वृत्तवाहिन्यांवरून नुकतीच कळलेली आहे आणि जवळजवळ 5 दशकांचा म्हणजे मी विद्यार्थिनी असल्यापासून डॉक्टर बाबा आढाव यांच्या अनेक कार्यक्रमांना मी जात होते आणि त्यांनी हजारो लोकांच्या बरोबर सातत्याने काम करून अगदी तब्येत बरी नव्हती तरी सुद्धा ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होते। मी विधान परिषदेची उपसभापती, शिवसेनेची नेता, स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने आणि पुण्यातली एक कार्यकर्ती या नात्याने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते। आणि ज्या ज्या वेळेला श्रमिकांचे किंवा गोरगरिबांचे, महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या समतावादी विचाराचे मुद्दे येतील त्या त्या वेळेला डॉक्टर बाबा आढावांचं स्मरण सगळ्या महाराष्ट्राला आणि भारतातल्या सर्व लोकशाही चळवळीला कायम येत राहील। अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे। सर्वसामान्य लोकांसाठी, विशेषतः गरिबांसाठी, हमाल मापाड्यांसाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या बाबा आढाव साहेबांचं निधन झालेलं दुःखद बातमी आता आपल्याकडनंच कळाली, कारण आम्ही मगाचपासून 2 तास झालं पक्षाच्या बैठकीमध्ये होतो। या निधनाबद्दल आम्ही तीव्र दुःख व्यक्त करतो आणि त्यांचं जे गोरगरीब, शोषितांसाठी, पीडितांसाठीचं काम आहे ते पुढे नेणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली आहे।